नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण बाई ही कविता पाहणार आहोत आणि कवी आहेत सुखदेव ढाणके. बाईचं अख्खं आयुष्य कवीने या कवितेत अधोरेखित केलं आहे. बघा कवी काय म्हणतात. स्वतःलाच पेरते, स्वतःच उगवते, स्वतःलाच पेरते, स्वतःच उगवते, बीज होऊन बाई रुजवते स्वतःला. स्वतःलाच पेरते, स्वतःच उगवते, बीज होऊन बाई रुजवते स्वतःला. पोटरीत येते, पोटरीत येते, पक्व होते, कणीस होऊन कुशीत बाई निसवते स्वतःला. पोटरीत येते, पक्व होते, कणीस होऊन कुशीत बाई निसवते स्वतःला. निरखून पारखून, चोख निवडून पाखडून, ओवीसह बाई दळते स्वतःला. ओवीसह बाई दळते स्वतःला. चुलीवरचा तवा होते, चुलीवरचा तवा होते, तव्यावरची भाकर होते. चुलीवरचा तवा होते, तव्यावरची भाकर होते, इंगळावर परतून घेते. भुकेच्या ताटात बाई वाढते स्वतःला. भुकेच्या ताटात बाई वाढते स्वतःला. स्वतःच्या पोटाची भूक, स्वतःच्या पोटाची भूक नितकोरावर भागवते. भुकेला भुलवत बाई रमवते स्वतःला. भुकेला भुलवत बाई रमवते स्वतःला. ती असते कणगीमध्ये, ती असते कणगीमध्ये शिगोशीग भरलेली. ती असते कणगीमध्ये शिगोशीग भरलेली. पोटभर भरूनही दुर्डीभर उरलेली. पोटभर भरूनही दुर्डीभर उरलेली. संसाराच्या कोऱ्या पाटीवर, संसाराच्या कोऱ्या पाटीवर बाई गिरवते स्वतःला. संसाराच्या कोऱ्या पाटीवर बाई गिरवते स्वतःला. माय वाटेवर चालताना बाई हरवते स्वतःला. माय वाटेवर चालताना बाई हरवते स्वतःला. ती असते आई, ती असते आई, नाळ नवतीची नवलाई. ती असते आई, नाळ नवतीची नवलाई. ती असते अंगाई, ती असते अंगाई, साईनं कोरलेली. ती असते संचित जन्मोजन्मीची पुण्याई. ती असते संचित जन्मोजन्मीची पुण्याई. तीच ऋचा, तीच ऋचा, तीच सुक्ते, तीच अनादी प्रार्थना. तीच वेदना आराधना महाकाव्याची प्रेरणा. तीच वेदना आराधना महाकाव्याची प्रेरणा. या कवितेमध्ये लेखकाने स्त्री समजून घेतली आहे. बाईचं जे अंतरंग आहे ते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. कवी तिला बीजाची उपमा देतात. हे बीज स्वतःला जमिनीमध्ये रुजवून घेतं आणि स्वतःच ते उगवून येतं. तशीच स्त्रीसुद्धा असते. ती जिथे आहे, माहेरी असली तरी ती स्वतःला ते घर ती तिचं समजते. तिथे ती आनंद पसरवण्याचं काम करते. तिथे आनंदाचं, प्रेमाचं सगळी उधळण ती करत असते. जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत घर आनंदाने बहरून जातं. हीच मुलगी सासरी आल्यानंतर तेच काम ती तिथेसुद्धा करत असते. मग ही बाई स्वतःला ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली आहे, वाढली आहे, रुजली आहे, तिचं वृक्षात रूपांतर झालेलं आहे, परिपक्वती ती जिथे झालेली आहे, त्या सगळ्या परंपरा, त्या सगळ्या गोष्टी, ती सगळी नातलग, ते सगळं ती सोडून सासरी एका अनोळखी ठिकाणी, अनोळखी परिसरामध्ये, अनोळखी घरामध्ये, अनोळखी लोकांसोबत ज्यांच्या सवयी चालीरीती सगळं काही खानपान सगळं वेगळं असताना ती स्वतःला तिथे रुजवते आणि तिथे बहरण्याचं काम ती स्त्री करत असते. पोटरीत येते, पक्व होते, याचाच अर्थ हा आहे की ती सासर आणि माहेर या दोघांमध्येही समतोल राखण्याचा प्रयत्न करते. आणि प्रत्येक गोष्ट असं म्हटलं जातं की बाया एखाद्या व्यक्तीला पाहतात त्यावेळेस त्या फक्त त्याचा चेहरा बघत नसतात, तर त्या एकंदरीत त्याचा सगळा चेहऱ्याचा, त्याचा चेहरा मोहरा ज्याला म्हटलं जातं, त्याच्या अंतर्बाह्य रंगाचा त्या आढावा घेण्याचं काम करत असतात. त्याबद्दल ते जे मत व्यक्त करतात बऱ्यापैकी ती विधानं खरी ठरत असतात. त्यांना ती एक पारख असते. सिक्स सेन्स जो आहे तो स्त्रियांचा जास्त मोठ्या प्रमाणावर ॲक्टिवेट असतो. कारण ते एक स्पर्श ज्ञान म्हणा किंवा एक अलौकिक शक्ती स्त्रियांकडे ती असते. स्त्री चुलीवरचा तवा होते, ती स्त्री भुकेल्याच्या ताटातली भाकरसुद्धा होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना अनेक अडचणी येतील, अनेक कष्ट तिला करावे लागतील, परंतु ती कधीच हिंमत खचत नाही. एकटी
एकटं कुटुंब चालवणारी स्त्री तुम्हाला बऱ्याचदा दिसेल. पतीच्या निधनानंतर ती खंबीरपणे उभी राहते. तिच्यातील अलौकिक शक्तीचा, गुणांचा विकास झालेला तुम्हाला त्या कालखंडामध्ये पाहायला मिळतो. अशी स्त्री स्वतःच्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी अतोनात कष्ट करताना दिसते. स्वतःची भूक जी आहे ही नितकोरावरती भागवत असते, परंतु संपूर्ण कुटुंबाची काळजी ती मात्र अगदी मायेनं आणि प्रेमानं घेत असते. मग ही जी स्त्री आहे ही स्वतःला भुलवत असते, ती पूर्णपणे विसरून जाते. या ठिकाणी एक उदाहरण द्यावंसं वाटतं की ही जी भूक आहे ही केवळ अन्नाची भूक नसते, ही प्रेमाची भूक असते, ही स्वतःची ओळख निर्माण करण्याची भूक असते. माझी एक नातलग आहे आणि तिला स्वतःची आवड म्हणून मी विचारलं की तुला कोणत्या रंगाच्या आणि कशा प्रकारच्या साड्या आवडतात. तिच्या लग्नाला 18 वर्ष झाली आणि तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. तिला कळतच नव्हतं काय सांगावं ते. म्हटलं असं का बरं? तिने सांगितलं की मी कधी माझी साडी आणतच नाही, माझा नवरा माझ्यासाठी हवे असणारे साडी, हवे असणारं सगळं काही तो घेऊन येतो. म्हटलं असं का बरं? त्यावेळेस तिने सांगितलं, त्यावेळेस तिचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली की मला माझी आवड आणि माझ्या नवऱ्याची आवड एकदम टोकाची, खूप वेगवेगळी होती. मला एकदम गडद रंग आवडायचे आणि त्यांना खूप हलक्या रंगाचे, खूप फिक्कट रंग आवडायचे. आणि मग दुकानात गेल्यानंतर हा घ्यायचा की हा घ्यायचा याच्यावरती वाद व्हायचा आणि शेवटी त्यांना जे आवडत होते तेच रंग घेतल्या जायचे. मला कॉटनच्या साड्या आवडायच्या आणि त्यांना सिंथेटिक साडी आवडायची. मग शेवटी सिंथेटिकच साडी घेऊन आम्ही घरी यायचो. मग आता कालांतराने असं झालं की मला दुकानात जाऊन काहीच फायदा नव्हता. मी दुकानात जाणंच बंद करून टाकलं. माझा नवराच त्याला जे आवडते ते घेऊन येतो. ती स्वतःची आवड, स्वतःची ओळखसुद्धा ती स्त्री विसरून जाते आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तिला खूप वेदना झाल्या किंवा तिला त्या प्रश्नानंतर जाणवलं की मी तर माझं म्हणजे अस्तित्व, माझं करिअर, व्यवसाय हे तर मी सगळं बाजूला सोडलेलं आहे, परंतु मला माझी आवड निवडही मी बाजूला सोडावी याचं तिला त्यावेळेस दुःख झालं. आणि चांगली शिक्षित असलेली ती गृहिणी झालेली होती, चांगली आई होती, परंतु हे सगळं ती तिच्याबाबत व्यक्त करत होती. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात ती कणगीमध्ये शिगोशीक भरलेली असते. ती घरामध्ये अगदी 24 तास उपलब्ध असते. कुणाचं काही आजारपण असो, येणाऱ्या जाणाऱ्यांचं, पाहुण्यारावळ्यांचं करायचं असो, ती उपलब्ध असते. परंतु तिच्या गरजा, तिची आवडनिवड हे कुणीही लक्षात घेत नाही. ती पोटभर इतरांचं भरूनही दुरडीमध्ये उरलेली असते. मुलाला वेगळी भाजी आवडते, त्याला एकदम तेज भाजी हवी असते, नवऱ्याला मीडियम भाजी हवी असते, सासू सासऱ्यांना एकदम फिकं हवं असतं, मुलीला मटकीच आवडते, मुलाला बटाटा नको असतो. प्रत्येकाची आवड निवड वेगळी. सासू सासऱ्यांना पालेभाज्याच हव्या असतात. मग हे सगळं सांभाळत असताना तिला काय आवडतं याचा तिला विचार करायलाही फुरसत मिळत नाही. या सगळ्यांचंच टाईम टेबल, या सगळ्यांचं वेळापत्रक ती सांभाळत असते. संसाराच्या कोरी पाटी असते. असं म्हणतात की लग्न झालं त्यावेळेस ती अगदी लहानशी असणारी, ती अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी, ती वेगवेगळी स्वप्न घेऊन सासरी आलेली असते. परंतु संसाराची काडी जमवत असताना, संसार उभं करत असताना ती तिचं अस्तित्व विसरून जाते आणि संसाराला पूर्णपणे वाहून घेते. माय वाटेवर चालताना बाई हरवते स्वतःला. आणि जर काही तक्रार करायला गेली, काही म्हणायला गेली की माझ्या सासरचे असे आहे, तसे आहेत, मला हे कमी पडत आहे, त्यावेळेस तिला तिची आई समजवते, बाई गं, एकदा लग्न झालं म्हणजे तुझं सासर हेच तुझं सर्वस्व असतं, तुला तिथेच राहावं लागेल. त्या लोकांची समजूत घाल, त्यांच्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न कर, आज ना उद्या ते तुझे होतील. आणि या वाटेवर चालताना ती स्वतःला हरवून जाते. ती असते आई. पत्नी झाल्यानंतर ती आई होते आणि मग जे आई होणं आहे, ही आई झालेली स्त्री, पतीच राहतो, तो पुरुषच असतो. त्याच्यात तो बाप झाल्यानंतर त्याच्यात विशेष त्याच्या जबाबदारीमध्ये फरक पडत नाही. परंतु ती स्त्री एकदा आई झाली की तिला परत पत्नी होणं, प्रियसी होणं प्रचंड अवघड होऊन जातं. आणि नवतीची नवलाई ती असते अंगाई. मग तिची नवेलं जे तारुण्य आहे, या तारुण्याचं एक प्रकारे होम होऊन जातो किंवा तिचं जे तारुण्य आहे ते आईपणामध्ये रूपांतरित होतं आणि तिचं ममत्व, तिच्यातील एक वेगळं मातृत्व जागृत होतं. आणि मग हे जागृत झालेलं जे मातृत्व आहे, या अनेक गोष्टीचा त्याग तिच्याकडनं करून घेत असतं. आई असते संचित आणि आईच असते जन्मोजन्मीची पुण्याई. स्त्रीचा जन्म हा बऱ्याचदा अगदी जनाबाईने म्हटलेला आहे की स्त्री जन्म म्हणून न व्हावं उदास. किंवा आपल्या जे लोकगीतं आहे या गीतामध्ये म्हटलं जातं की बाईचा जन्म नको घालू देवा, बिन भाड्याचा बैल राबतो
सोयऱ्याच्या घरा, अशा प्रकारच्या ओव्या स्त्रियांनी रचलेल्या आहेत आणि ह्या ओव्या तिच्या दुःखाचं, तिच्या संचिताचंच वर्णन करत असतात. परंतु असं असलं तरीसुद्धा स्त्री जन्म हा पुण्याईनं मिळतो. ज्याच्या घरी मुलगी असते तो खरा पुण्यवान असतो असं समजलं जातं. कारण स्त्री हीच ऋचा आहे, स्त्री ही सुक्त आहे आणि तीच अनादी प्रार्थना आहे. स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे, स्त्री आहे म्हणून संसार आहे, स्त्री आहे म्हणून हे संपूर्ण विश्व आहे, स्त्री आहे म्हणूनच ही कुटुंब संस्था आहे. म्हणून कवी म्हणतात तीच वेदना, तीच आराधना आणि महाकाव्याची प्रेरणासुद्धा स्त्री आहे. ती असल्यामुळेच ही खऱ्या अर्थानं महाकाव्य रचल्या गेली. स्त्री असल्यामुळेच संपूर्ण संस्कृती निर्माण झाली आणि तिच्याभोवती ती संपूर्ण संस्कृती फिरत असते. तिच्या अस्तित्वाने, तिच्या असण्याने हे सगळं काही आहे. अशा प्रकारची एक शेवटी कवी स्त्रीत्व हे कसं परिपूर्ण आहे किंवा स्त्रीत्व हे कसं अगत्याचं आहे अशा प्रकारचा एक कवी शेवटी दाखला देतात. अशा प्रकारे स्त्रीचं भावभावना समजून घेणारं हे काव्य आहे. परंतु केवळ तिच्या त्यागाचं गुणगान करून तिच्या जे कर्तृत्व तिचं नामशेष होतं किंवा कुटुंबासाठी जो त्याचा त्याग केला जातो त्याचा विचार मात्र या ठिकाणी बाजूला ठेवू नये असं मला प्रकर्षाने वाटतं. तिच्यातील त्यागाला, तिच्यातील समर्पणाला तिची एक कमकुवत बाजू समजू नये किंवा जी गृहिणी आहे तिलाही तितका मानसन्मान मिळावा, तिलाही तितकं आदराचं स्थान मिळावं किंवा तिला तिचा करिअर व्यवसाय करण्यासाठी कुटुंबियांनी जर मदत केली तर कदाचित नक्कीच तिच्या जगण्यामध्ये परिवर्तन होणं सहज शक्य आहे. अशा प्रकारे एकंदरीत या कवितेचा सारार्थ सांगता येईल. कविता समजवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल किंवा ती सहज समजत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.